महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या आपल्या सभांमधून सत्तेत परतण्याची भाषा करतायत. खरं तर ही निवडणूक मनसे स्वबळावर लढवणार असून कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या. या पार्श्वभूमीवर सध्या राज ठाकरे यांनी विविध मतदारसंघांमधून मनसेच्या उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे आणि त्यांनी अनेक जागांवर आपले उमेदवार जाहीर सुद्धा केलेत. पण एवढंच काय, आता त्यांच्या प्रचार सभा सुद्धा सुरू झाल्या आहेत. पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेनं स्वतंत्रपणे उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजप मनसे युतीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना राज ठाकरे यांना मित्र म्हटलं. पण मनसेनं स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने सध्या युतीचा प्रश्नच नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. पण असं असलं तरी मनसे ही भाजपची टीम बी आहे का? मनसेच्या पाठीवर कोणाचा अदृश्य हात आहे असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. आता असे प्रश्न का उपस्थित होत आहेत जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात शरद पवार यांच्यावर जोरदार इशारा साधला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून राज्यात जातीवाद फोफवल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी त्यांच्यावर केला होता. इतकंच नाही तर शरद पवारांना हेच हवं होतं असा घणाघातही राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे यांच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती आणि अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडूनही राज ठाकरे यांच्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मनसे ही भाजपची बी टीम बनली असल्याचा टोला राज ठाकरेंना लगावला होता आणि हाच आरोप आता सध्याही मनसेवर मोठ्या प्रमाणावर होत आहे. आता तो का आणि मनसेच्या पाठीवर अदृश्य हात नक्की कोणाचा असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तर असा प्रश्न नक्की का उपस्थित होत आहे? मनसेच्या स्वबळावर लढण्याच्या निर्णयाला याने काही परिणाम होणार का? आता विधानसभा निकट आली आहे आणि त्यामुळे सर्वच पक्ष प्रचार सभेत गुंतलेले पाहायला मिळत आहेत आणि अशाच सभा राज ठाकरे सुद्धा घेत आहेत. पण त्यांच्या या अनेक सभांमध्ये एक सेम पॅटर्न फॉलो होताना दिसत आहे. तो म्हणजे महायुतीतील एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षांवर टीका करणं. राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून राज ठाकरे यांनी अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही वेगवेगळ्या कारणांवरून राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आल्याचं दिसून आलं होतं. त्यावरून विधानसभेला हे सर्व लोक एकत्र असण्याची शक्यताही वर्तवली जात होती. पण तसं सध्या काहीही घडलं नाही. अमित ठाकरे यांना माहीम मधून महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांचा सामना करावा लागणार हे सध्या तरी अटळ आहे. मात्र एकूणच या सर्व लढतीमुळे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा आल्याचं चित्र आता निर्माण झालं होतं. मुलाखतीत एकनाथ शिंदे आणि भर सभेत राज ठाकरे यांनी एकमेकांविरुद्ध तोफा डागायला सुरुवात केली आहे. ते का? आता शिंदेंनी माहीम मधून त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही म्हणून राज ठाकरे त्यांच्या विरोधात असं बोललेत का, असं म्हटलं जातंय. कारण लोकसभेला पाहिलं तर राज ठाकरे हे महायुतीसोबत गेले होते. त्यांनी महायुतीचा प्रचार केला. पण आता विधानसभेला ते स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत आणि आपल्या प्रचार सभेत त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टार्गेट केलेलं पाहायला मिळतंय. आणि यामुळेच मनसे भाजप सोबत सरळ सरळ सलोख्याचे संबंध राखण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे. कारण महायुतीतील दोन पक्षांवर राज ठाकरे कडाडून टीका करत असताना एकीकडे भाजपला मात्र आपल्या टीकास्त्रापासून कोणताही धोका न होऊ देण्याचा प्रयत्न ते करतायत. तरी बऱ्याच ठिकाणी असंही म्हटलं जातंय की राज ठाकरेंची मनसे ही भाजपची बी टीम आहे. कारण राज ठाकरेंच्या भाषणात त्यांनी शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा साधला असला तरी ते भाजपविषयी काहीही बोललेले नाहीत. अलीकडच्या वर्षात मनसेनं अनेकदा राष्ट्रवाद, हिंदूवाद आणि इतर पक्ष, विशेषतः शिवसेना आणि एनसीपी यांनी घेतलेल्या काही भूमिकांना विरोध यासारख्या मुद्द्यांवर भाजप सोबत वैचारिक अलाइनमेंट दाखवली आहे. राज ठाकरेंच्या पक्षानं कट्टर हिंदुत्वाकडे त्यांची भूमिका वळवली आहे. भाजपच्या वैचारिक भूमिकेला रिफ्लेक्ट केलंय, ज्यामुळे ते कधी कधी प्रादेशिकतेवर लक्ष केंद्रित करण्यापासून दूरही गेलेत. अनेक प्रसंगी मनसेनं भाजप समर्थित कारणांचं समर्थन केलंय आणि निवडणुकीत भाजपला थेट विरोध करणं टाळलंय. यावरून मनसे थेट कॉम्पिटिटर म्हणून लढण्याऐवजी आश्वासक भूमिका बजावण्यास इच्छुक असल्याची कल्पना येते. महाराष्ट्रात जिथे शिवसेनेचा पारंपरिकपणे महत्वपूर्ण मतांचा आधार आहे, विशेषतः शिवसेना उभाटा बेसमध्ये, तिथे मजबूत मनसे मराठी मतांचं विभाजन करू शकते. अनेक जण निवडणुकीत मनसेच्या उपस्थितीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यापासून मतं खेचण्याचा मार्ग म्हणून पाहत आहेत आणि विरोधी आघाडी प्रभावीपणे कमकुवत करतात. हे मत विभाजन ज्या मतदारसंघात पक्षाचा पाया भक्कम आहे तिथे भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतं. पण एकत्रित विरोधीकरण संघर्ष होऊ शकतो. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना किंवा राष्ट्रवादीपासून मतं दूर करून मनसे अप्रत्यक्षपणे भाजपच्या उमेदवारांना फायदा मिळवून देऊ शकते. याचा परिणाम हा भाजपला विधानसभेच्या निवडणुकीनंतर होऊ शकतो. आता तो कसा? तर राज ठाकरे हे सहसा त्यांच्या सभांमध्ये भाजप विरुद्ध बोलत नाहीत किंवा भाजपशी स्पर्धा करणं ते टाळतात. त्यामुळे होतंय काय की भाजपमध्ये मनसेविषयी विश्वास उत्पन्न होतोय
आता या निवडणुकीत जर महायुती आणि पर्यायाने भाजपला बहुमत मिळालं नाही आणि बहुमत मिळवण्यासाठी लागणारी मतं ही मनसेकडे असतील तर मनसे ही निवडणुकीनंतर भाजपला सपोर्ट करू शकते. याचमुळे मनसे ही भाजपची बी टीम आहे की काय असं म्हटलं जातंय. शिंदे यांच्या गटानं उद्धव ठाकरेंशी संबंध तोडल्यानंतर भाजपची युती केली. हे लक्षात घेता मनसेच्या प्रचाराचा उद्देश हा भाजपऐवजी भाजपच्या नव्या मित्र पक्षांना अस्थिर करणं हाच असल्याचं आता तरी पाहायला मिळतंय. शिंदे यांच्याशी माहीमच्या जागेवर आणि इतर मतदारसंघांभोवती सुरू असलेलं वैर भाजपच्या थेट निवडणूक ध्येयांमध्ये व्यत्यय न आणता भाजपची व्यापक रणनीती तयार करण्यात मनसेची मोठी भूमिका दिसून येते. त्यामुळे मनसेच्या पाठीवर असलेला अदृश्य हात हा भाजपचा आहे असं म्हटलं जातंय. कारण मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत निवडणुकीनंतर मनसे आणि भाजप यांची महायुती असेल असं म्हटलं होतं. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील तसंच वक्तव्य केलं होतं. आगामी निवडणुकीत मनसे भाजप सोबत सत्तेत असेल, या निवडणुकीनंतर मनसे सत्तेत आणि भाजपचा मुख्यमंत्री असेल, तर 2029च्या विधानसभा निवडणुकीनंतर मनसेचा मुख्यमंत्री असेल असं भाकीत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं. एकीकडे ठाकरे पिटापुत्रांकडून असं वक्तव्य केलं जात आहे, दुसरीकडे मनसेकडून महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधातही उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपचं याबाबत काय मत आहे? भाजप मनसेला महायुतीचा भाग समजतं का? याबद्दल शंका व्यक्त केल्या जात आहेत. मात्र तरीही मनसेची भाजपसोबत असणारी थंड भूमिका ही भाजपचा होकार जरी दर्शवत असली तरी राज ठाकरे आमचे मित्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका वेगळी आहे. त्यांनी यंदा महायुतीच्या विरोधात देखील उमेदवार उभे केले आहेत. महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यासोबत रिपाई मित्रपक्ष लढत आहेत. राज ठाकरे यांनी अनेक उमेदवार उभे केले असल्यामुळे सध्या तरी मनसे आणि भाजपच्या युतीचा काही स्कोप नाही. त्यांचे उमेदवार ते मागे घेणार नसल्यामुळे आम्ही समोरासमोर लढत आहोत अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. पण असं असलं तरी मनसे आणि भाजपची छुपी युती असल्याचं बोललं जातंय. ते कोणत्या निष्कर्षांच्या आधारे? तर भाजपकडून मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला जात असल्यामुळे या चर्चा वाढल्या आहेत. राज्यामध्ये महायुतीसह महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरी जात आहे. तसंच तिसरी आघाडी देखील तयार झाली आहे. यामध्ये आणखी एका युतीची चर्चा आहे, ती म्हणजे भाजप व मनसे या पक्षांची युती. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे हे पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मनसेकडून अनेक उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची उमेदवारी चर्चेची ठरली आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे यांना भाजपकडून पूर्ण पाठिंबा देण्यात आला आहे. महायुतीकडून शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर असताना देखील भाजपनं अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. अमित ठाकरे आमच्या घरातीलच मुलगा असून आम्ही त्याच्यासाठी प्रचार करू अशी भूमिका भाजपनं घेतली. यामुळे मतभेद देखील झाले. यानंतर आता आणखीन एका जागेवर भाजपनं मनसेला पाठिंबा दिला आहे. मनसेकडून शिवडी मतदारसंघामध्ये देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवडी मतदारसंघामध्ये बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे ठाकरे गटाचे उमेदवार व विद्यमान आमदार अजय चौधरी यांना संधी देण्यात आली आहे. या मतदारसंघात महायुतीनं उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे महायुती बाळा नांदगावकरांच्या पाठीमागे भाजप पाठिंबा देणार आहे. त्यामुळे आता भाजपकडून मनसेच्या 2 उमेदवारांना पाठिंबा दिला जाणार आहे. आणि अशा निवडणुकीच्या वातावरणात मनसे आणि भाजपची बदलणारी गणित बघून मनसे ही भाजपची बी टीम आहे किंवा मनसे आणि भाजपची छुपी युती आहे असं म्हटलं जातंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मनसेच्या पाठीवर भाजपचा अदृश्य हात असण्याची शक्यता आहे का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.